राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर तसंच टीम कुडाळ मान्सून रन 2025 यांच्या वतीनं 13 जुलैला होणाऱ्या भव्य हाफ मॅरेथॉनची तयारी पूर्ण झाली आहे। 5, 10, 16 आणि 21 किलोमीटर या कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेत 1200 स्पर्धक सहभागी झाले असून त्यात जिल्ह्याबाहेरच्या 550 नामांकित स्पर्धकांचा सहभाग आहे, अशी माहिती कुडाळ मान्सून रनच्या आयोजकांच्या वतीनं डॉक्टर GT राणे, अजित राणे, डॉक्टर प्रशांत मडव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। यावेळी डॉक्टर जयसिंहराव राणे, उमेश गाळवणकर, डॉक्टर प्रशांत सामंत, रुपेश तेली, अमित तेंडोलकर, शिवप्रसाद राणे, प्रणव प्रभू, सचिन मदने उपस्थित होते। पाहुयात। नमस्कार सर्वांचे आभार। 13 जुलै रोजी कुडाळ मान्सून रन हे आपण घेतलेला एक उपक्रम आहे। हेच उपक्रम आहे लोकांनी चालणं किंवा धावणं हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे ते सिरियसली घ्यावं, लोकांमध्ये तो अवेअरनेस व्हावा, याच्यासाठी एक संकल्पना मांडली गेली। गेल्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं। पहिल्या वर्षातच आम्ही जी उंची गाठली त्याच्यानंतर आमचा आनंद द्विगुणित झाला। आम्हाला एक अजून ऊर्जा मिळाली आणि त्याच्यातूनच हा आपण उपक्रम एक चांगला उपक्रम आहे चालू ठेवला आहे। आणि ह्या उपक्रमामध्ये ह्या वर्षी जी आम्हाला स्पर्धकांची जी साथ मिळालेली आहे त्याच्यामुळे सगळ्याच ह्या उद्दिष्टाचं फलित झाल्यासारखं वाटतं आम्हाला। सुमारे 1200 स्पर्धक या कुडाळ मान्सून रनसाठी नोंदणी केलेले आहेत। त्याच्यात 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 16 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा 4 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचं स्वरूप जरी कॅटेगरी असलं तरी आम्हाला एवढं सांगायचं आहे की चालणं किंवा धावणं याच्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे आणि ह्याच्यासाठी ह्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। दुसरी गोष्ट ह्या व्यतिरिक्त सांगू इच्छिते की ह्याच्यामुळे बरेच स्पर्धक हे आता येणार आहेत ते जिल्ह्याबाहेरून येणार, साधारण त्यांची संख्या 550च्या आसपास आहे। त्यामुळे देखील आपल्याला एक वेगळं फील आहे, वेगळा एक एन्व्हायरमेंट म्हणतो ते अनुभवायला मिळणार आहे। आणि हे जे येणारे स्पर्धक आहेत हे खूप नावाजलेले स्पर्धक आहेत, ज्यांनी आयर्नमॅन स्पर्धा जिंकलेली आहे, ज्यांनी कॉम्रेड स्पर्धा केलेली आहे। आणि अशा स्पर्धकांबरोबर आपल्या इथल्या लोकल मुलांना किंवा त्यांना एक धावता येणार आहे, पळता येणार आहे, त्यांचे अनुभव त्यांच्याकडून घेता येणार आहेत। या दृष्टिकोनातून ही स्पर्धा महत्त्वाची आहे। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की स्पर्धकांनी तर यायचंच आहे, पण ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये ह्यावर्षी भाग घेऊ नाही शकले तर त्यांनी देखील ही स्पर्धा अनुभवण्यासाठी 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजता बॅरिस्टर नाट्य विद्यालय MIDC कुडाळ येथे यावं आणि ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा। ह्या कुडाळ मान्सून रनचा ह्या कोकणातील मान्सूनच्या एन्व्हायरमेंटचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। शुभारंभासाठी बोलवलं आहे तसेच इतर माननीय अधिकारी जे आहेत, CO सर, जिल्हा परिषद, सन्माननीय पालकमंत्री साहेब, आपले आमदार आहेत निलेश राणे, यांना सर्वांनाच आपण आमंत्रित केलेलं आहे उद्घाटन सोहळ्यासाठी। कदाचित अधिवेशन असल्यामुळे जरा त्यांचा वेळ कसा मॅनेज होईल माहिती नाही, पण आम्हाला वाटतं की जास्तीत जास्त येतील याच्यापैकी। स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या वर्षी पार पडली आणि त्याचं ॲक्च्युली जे प्राईज डिस्ट्रीब्युशन मुंबई रोड रनर्सने आम्हाला पहिलं पारितोषिक दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी आमचं एवढं कौतुक केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली की ही स्पर्धा आता याच्यापुढे अगदी जोमाने घ्यावी। म्हणून यावर्षी आपण तसं ॲडव्हर्टाईज केली, सगळ्यांना बोलवलं आणि बघितलं तर यावर्षी पण आपल्याला 1200 पर्यंत स्पर्धक आलेले आहेत। ही अजूनही आपण याच्या पुढे जाऊन कसं 2000, 3000, 5000 पर्यंत जाऊ याची आम्ही नक्कीच दखल घेऊ। यावर्षी आम्हाला ॲक्च्युली इंटरनॅशनल स्पर्धक पण आणायचे होते, पण ते मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही ठेवलेलं आहे आणि नक्कीच आम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करतोय। मला एवढं सांगायचं आहे की ज्या कोणी यावर्षी रजिस्ट्रेशन केलं नसेल तरीही त्यांनी यावर्षी या स्पर्धकांना प्रोत्साहित करा
आणि बघा आम्ही कसं काय ऑर्गनाईज करतोय, हेल्थ अवेअरनेसच्या दृष्टीने आम्ही काय करतोय, त्यांनी कृपया या बघा, स्पर्धकांना प्रोत्साहन द्या आणि तुम्ही परत पुढच्या वर्षी सुद्धा भाग घ्या असंच म्हणेन. मला वाटतं टीम KMR आमची जी आहे ती फारच चांगलं काम करते, त्यांच्यामुळेच आम्हाला एवढं आयोजन करणे शक्य झालेलं आहे. त्यांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो. आणि किलोमीटर 16 किलोमीटर JR10 16 किलोमीटर 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर. तर स्टार्टिंग आपण सगळ्यांना रिपोर्टिंग टाईम हा 21 किलोमीटर आणि 16 किलोमीटर यांच्यासाठी 5 वाजता ठेवला आहे. 6 वाजता एक्झॅक्टली फ्लॅग ऑफ होईल 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटरचा 16 किलोमीटरचा आपली JR10चा. सुरुवात स्पर्धेची आपली बॅरिस्टर नागपळे या संकुलातूनच होणार आहे. 6:30ला 10 किलोमीटरवाले जी रनर्स आहेत ते 6:30 वाजता आपण सोडणार आहोत. त्यांना रिपोर्टिंग टाईम 5:30चा आहे. आणि 5 किलोमीटरचे जे स्पर्धक आहेत त्यांची स्पर्धा 7 वाजता चालू करतोय. कदाचित आम्ही थोडंसं असा विचार करतो की लहान मुलांना एक 5 मिनिटं आधी सोडायचं आणि मग थोडीशी मोठी जी व्यक्ती आहे त्या रनर्स आहेत मॅच्युअर रनर्स आहेत त्यांना थोडं एक 10-15 मिनिटांनी लेट सोडावं. पण हा सर्वसाधारणतः टाईम वेळ असा आहे. गेल्या वर्षी आम्ही JR10 गेल्या वर्षी आम्ही म्हणालो की नवीन एक कॅटेगरी आम्ही दिलेली होती. तर यंदा आम्हाला आनंद होतो की जवळपास 70 ते 80 स्पर्धक जे कदाचित 10 किलोमीटरवर थांबणार होते त्यांनी 16 किलोमीटरचं आव्हान यावेळी स्वीकारलेलं आहे. त्या JR10मुळे त्याचा फायदा झाला. कदाचित हे सर्व स्पर्धक पुढच्या वर्षी 31 किलोमीटरला येतील. पुढच्या वर्षी यावर्षी आम्ही मागच्या वेळी आम्ही म्हणालेलो की 600 ते 700 स्पर्धक होते तर आम्ही यंदा 1000 गाठणार. त्यांना 1200वर आम्ही थांबलेलो आहोत. म्हणजे आजही आम्हाला विचारतात की घेणार आहात का, पण आमची आताची खरोखर अशी अवस्था आहे की आम्हाला कुठेतरी थांबावं लागतंय. तर पुढच्या वर्षी हे टार्गेट आम्हाला निश्चितपणे 2000चा आकडा कसा गाठता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये 21 किलोमीटर आणि 16 किलोमीटर हा आकडा 500च्या वर कसा जाईल यासाठी आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू. महिलांची जवळजवळ 40% महिला या संपूर्ण स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत. हा अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हा आकडा पुढच्या वर्षी 60% स्त्री म्हणजे लेडीज फिमेल्स आणि 40% पुरुष अशा विभागात कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. याच्यात अजून एक थोडीशी आउट ऑफ सिलेबस मी बोलतोय की बऱ्याच आता जी स्पर्धा थोडीशी मोठी होते त्याच्यामुळे बाहेरचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरचे स्पर्धक यायला लागले. थोडंसं काय होते कॉम्पिटिशन लेवल विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील स्पर्धक याच्यामध्ये कुठेतरी आपण तुलना करू शकत नाही. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी आमचा विचार आहे की अतिशय चांगले प्रायोजक जर आपल्याला मिळाले तर एक कॅटेगरीच्या ज्या प्राईज असतात त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी म्हणजे सिंधुदुर्गात जे आधार कार्ड ज्याचं सिंधुदुर्गाचं आहे यांच्यासाठी वेगळी कॅटेगरी प्राइजेस देण्याचा आम्ही विचार करतोय. आमचा विचार आहे, अजून आम्ही ठरवलेलं नाही. पण यंदा आम्ही असा विचार करतो की पुढच्या वर्षीपासून कदाचित 2 नसतील तरी एक तरी कॅटेगरी प्राइज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींसाठी असावं. आणि डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब म्हणा, सिंधुदुर्गातील आमचा इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणा किंवा कुडाळ मेडिकल असोसिएशन या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. तर अजून त्यांनी थोडीशी मदत वाढवली तर पुढच्या वर्षीपासून कदाचित डॉक्टरांसाठी सेपरेट कॅटेगरी प्राइज करण्याचा आम्ही विचार करतो. या पुढच्या 2 वर्षीच्या आमच्या थोड्याशा योजना यावर्षी आम्ही ठरवलेल्या आहेत. धन्यवाद.